नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आमची सर्वांची आवडती अशी पावभाजी. त्यासाठी आपण 2 बटाटे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, 5 ते 6 कांदे, 2 शिमला मिरची, फ्लावर आणि थोडेसे बीट. ते आपण आता सर्व कट करून घेणार आहोत. आपण हे सर्व कट करून घेतलेले आहे. ते आता कुकरमध्ये शिजायला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्यात आपण हा वाटाणाही सोलून घेतलेला आहे. हे सर्व कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत कांदा बारीक कट करून घेऊ. या आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, त्या आता बारीक करून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. पण 3 पळ्या तेल घालून घेतलेले आहे. त्याच्यात कांदा आणि लसूण परतून कांदा लाल झाला की त्यात थोडे टोमॅटो घालून घेतले. आपला कांदा आणि टोमॅटो लाल झालेला आहे. त्यात आपण हे पावभाजी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालणार आहोत. थोडे लाल तिखट आहे त्यात टाकले आहे. आता हे भाज्या मिक्सरला बारीक केलेल्या त्यात घालून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे. चवीपुरते मीठ घातलेले आहे. त्यात थोडे बटर टाकून शिजून घेऊ. झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ घेऊ. आपली पावभाजी पण 5 मिनिटं उकळलेली आहे. आता आपण तवा गरम करून ठेवलेला आहे. आता पाव भाजून घेणार आहे. हे आपण बटर तव्यावर टाकलेले आहे. हे आपले पाव भाजून रेडी झालेले आहेत. दोन्हीकडूनही चांगले भाजून घेतलेले आहेत. हे बघा, भाजी, कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि पाव अशी आपली पावभाजीची थाळी रेडी झालेली आहे. भाजीत चांगला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून पावाबरोबरही छान लागते आणि चपातीबरोबरही भाजी छान लागते. याच्यात बीट टाकल्यामुळे ते अजूनच पौष्टिक झालेली आहे. तर अशी पावभाजी नक्की करून पहा. खूप छान होते, टेस्टी होते, मुलांनाही खूप आवडते. अशाच रोज नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया.